तासगाव तालुक्यातील महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना पुरवण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत। मेसमध्ये कच्चे अन्न, शिळे पदार्थ, भाजी वरण भातामध्ये किडे आणि आळ्या आढळणे, ताटवाट्यांना दुर्गंधी येणे तसेच स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय। या घटनेची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे। त्यांनी संबंधित प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना देत संबंधित ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट हे सस्पेंड केले। मेसमध्ये चपाती आणि भाजी अनेकदा कच्ची राहते, भातही व्यवस्थित शिजलेला नसतो, जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। त्याहून गंभीर बाब म्हणजे वरण भात आणि भाजीमध्ये अनेकदा किडे आणि आळ्या आढळल्याचा दावा विद्यार्थिनींनी केलाय। याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, तासगाव येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट सस्पेंड केले। नवीन टेंडर काढू, हे कॉन्ट्रॅक्ट ज्याला मिळेल तो जेवण चांगले पुरवतो का नाही ते पाहण्यासाठी आमच्या वतीने त्याची तपासणी होईल। दर काही दिवसांनी सदरची व्यक्ती त्या ठिकाणी जाईल, तो मुलींशी बोलेल, ते अन्न ती स्वतः खाऊन बघेल। एवढंच नाही तर त्या मुलींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी आम्ही सोडवू। मुलींना काही तक्रार असल्यास त्यांनी तातडीने डायल 112 नंबरवर संपर्क करून तक्रार करावी। पोलीस अवघ्या 4 मिनिटात त्यांच्याजवळ येतील असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे। कॉन्ट्रॅक्ट सस्पेंड केला आहे, नवीन टेंडर काढू, नवीन टेंडर ज्याला मिळेल तो ते नीट करतोय हे बघण्यासाठी दर आठवड्याला आमच्या वतीने कोणीतरी त्या हॉस्टेलला जाणं, तिथलं अन्न खाऊन बघणं, मुलींशी गप्पा मारणं हे येते वर्षभर करू। 12 नंबर डायल करायचा, 6व्या मिनिटाला त्याचा प्रतिसाद मिळतो। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात क्विक त्वरित प्रतिसाद मिळणं यासाठी सांगली जिल्ह्याला पुरस्कार मिळाला आहे।